त्याच्यावर बसता येत नसले त्यांना वर बसून द्या. हा. तर मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सुरेश धस आणि सोनवणे खासदार दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकारी देखील थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचतील. शिंदे समितीकडे गॅजेट ते लागू करणार आहेत का असा सवाल त्यांनी धस यांना केला. शिंदे समितीचं गॅजेट कधीपर्यंत मान्य होणार ते सांगा असंही सुरेश धस यांना सवाल करताना जरांगे म्हणाले. जिल्हाधिकारी निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते देखील अंतरवाली सराटीमध्ये पोहोचणार आहेत अशी माहिती देखील सुरेश धस यांनी दिली आहे. जरांगे पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत. गेल्या 5 दिवसांपासून त्यांचं हे उपोषण असतानाच आता त्यांची भेट घेण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस हे त्यांच्या अंतर्गत ठिकाणी पोहोचले आहेत. मांडेला शासन निर्णय घेईल, त्यावर शासन निर्णय घेईल. आज तर असंच म्हणावं लागेल. एक मिनिट, शासनापुढे मांडेल आणि शासन त्याची अंमलबजावणी करेल आणि शासन त्याची अंमलबजावणी करेल. त्याला मुंबईला जावंच लागणार. काम होत नाही त्याशिवाय. मुंबई जाम जे समाज म्हणतो तेच करावं लागणार. समाज म्हणतो ते करावंच लागणार. कारण आपल्याकडं वाशीचं पण बरंच लेखी आहे. वाशीचं लेखी आहे ना आपल्याकडं. वाशीचं सुद्धा लेखी आहे. काय म्हणतात नाही एवढं विचार होणारच नाही ना. विचार होणार नाही. विचार करेल ना. नाही ना, विचार होणारच नाही. चालू आहे म्हणते विचार. हो ना. ते काय तुम्हाला कम स्पष्ट विचारायला मोकळं व्हायचं. मी म्हणतो तर चला ते 3 झाल्या म्हणून आपण आहे का नाही. कशाला 3 झाल्या म्हणून 3 झाल्या म्हणा आणि कशाला गोळ ठेवायचा. 3 झाल्या म्हणून 5च्या बाबतीत फाईट करू. आता मला हे शासन विचार करेल असं आपण लिहून देऊ ना. नाही विचार करेन लिहून घेणार तो. पण विचार करायला मग ते 1 वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष विचार चालू आहे. त्याच्यावर विचाराधीन आहे ते. मी तेच केलं ना आता 1.5-2 वर्ष. विचार करेल, करतो, अभ्यास चालू आहे. सुसूत्रता आणण्याचे बाकी आहे. आपलं म्हणणं सरळ आहे. इथपर्यंत शासनापुढे मांडेल आणि यावर राज्य सरकार अंमलबजावणी करेल. ह्या अभ्यासन सुसूत्रता त्रुटी हे व्हायबल होत नाही. हे तुम्ही 5 वर्ष ऐकता. आमची PhD झाली त्याच्यावर.